नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी आहे जयदेव कुंभारे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनपूर्वक. सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, तुम्ही सगळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात हे मला माहीत आहे आणि तुम्ही लोक वाट बघत आहात मार्चची पेन्शन केव्हापर्यंत येईल. मित्रांनो, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण म्हटलं जातं ते ऑफिसेसमध्ये की होळीच्या मुहूर्तावर हे पैसे येतीलच. म्हणून आज दिवसभर माझे डोळे लागले होते ऑफिसकडे, म्हणजे ऑफिसच्या अपडेटकडे, की खरंच काही अपडेट येते का आज. पण काही अपडेट आलेले नाही आहे मित्रांनो. पण सांगता येत नाही सरकारच्या. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की लवकरात लवकर तुमची पेन्शन येईलच. जर आज आणि उद्या नाही आली पेन्शन किंवा 5 आणि 6 तारखेपर्यंत पण नाही आली, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो 10 तारीख फिक्स आहे. 10 तारखेपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. सरकारनंच म्हटलं होतं की मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आम्ही पेन्शन वाटप करू, म्हणून आम्ही तुम्हाला अपडेट दिली होती की लवकरात लवकर पेन्शन येईल. पण अजूनपर्यंत सरकारकडून आत्ताही काही अपडेट आली नाही आहे. ना कोणता GR आला आहे, ना काही पोर्टलवर काही मेसेज आला आहे, काहीच नाही आला आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं मेसेज येईल, जसं पोर्टलवर येईल किंवा GR येईल, मी तुम्हाला लवकरात लवकर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कळवणार मित्रांनो. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही eKYC नाही केला असाल, कारण तहसील ऑफिसमधून म्हटलं जात आहे असं की कित्येक लोकांचे eKYC झालेले नाही आहे. पुष्कळ लोकांनी आधार अपडेट केला नाही आहे. पुष्कळ लोकांनी UDID कार्ड अपडेट नाही पाहिलं आहे, आपलं लाईफ सर्टिफिकेट नाही भरलं आहे. तर जर तुम्ही त्यापैकी असाल तर लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो. कारण पेन्शन केव्हा पण येऊ शकते आणि पेन्शन जर रिलीज झाली आणि तुमचे डॉक्युमेंट बरोबर नसले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, सगळ्यांना मिळेल. म्हणून पेन्शन येण्याच्या अगोदर, हा मार्च महिना आहे, एंड आहे मार्च एंडिंग, तर मार्च महिना येण्याच्या अगोदरच तुम्ही आपले अपडेट्स वगैरे जे काही आहे कागदपत्रे आहे तुम्ही देऊन द्या. कारण तहसील ऑफिसेसमधून अपडेट आली आहे की लवकरात लवकर आपला आधार आणि UDID कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या. लवकरात लवकर लिंक करून घ्या आधारसोबत आपला UDID कार्ड. ते खूप महत्त्वाचे आहेत. कित्येक लोकांचे UDID कार्ड जे आहेत ते आधारसोबत लिंकच नाही आहेत, म्हणून ते करणे गरजेचे आहे मित्रांनो. म्हणून लवकरात लवकर हा मेसेज जे तुम्हाला मी दाखवत आहे तहसील ऑफिसमधला, त्या मेसेजनुसार तहसीलदाराने मेसेज पाठवलं सगळ्या लोकांना न्यूजपेपरद्वारे की लवकरात लवकर सबमिट करा म्हणून.